दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। गाडीची काच फोडून मोबाईल आणि रोकड असलेली पर्स चोरी करणाऱ्या चोरट्याला आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केलंय। या कारवाईमुळे मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्याच्या तपासाला यश आलंय। आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी तुषार जनार्दन पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:30 ते 8:30 वाजेच्या दरम्यान स्वामीनारायण मंदिराशेजारी मसोबा मंदिरासमोर रस्त्यालगत पार्क केलेल्या त्यांच्या Hyundai i20 या वाहनाची मागील बाजूची काच फोडून अज्ञात चोरट्याने मोबाईल फोन आणि रोकड असलेली पर्स चोरून नेली होती। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना 6 जून 2026 रोजी आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक भुजबळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीचा मोबाईल विक्रीसाठी एक संशयित इसम तपोवन परिसरात येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। स्वामीनारायण मंदिराकडून अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित इसम दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव कार्तिक अशोक नाडार असे सांगितले। पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आलाय। पुढील चौकशीत त्याचा सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 9 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। 16/4/2026 रोजी स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी एक भाविक दर्शनासाठी आले होते। दर्शन करून ते परत त्यांच्या गाडीपाशी आले। गाडीची काच फुटलेली दिसली। त्या गाडीमधून त्यांचा मोबाईल आणि पैसे गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली। त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ 1 माननीय उपायुक्त मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकाऱ्यांनी अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कार्तिक नाडार यास ताब्यात घेतले। त्याच्यातून सदर गुन्ह्यातील जो गेलेला मोबाईल आहे त्याला त्या ताब्यातून तो मोबाईल। कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पांचमुख तसेच मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, संजय राजुळे, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, अक्षय गोसावी, सुरेश खालकर, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे आणि महिला पोलीस हवालदार विशाली बच्छाव यांनी सहभाग घेतला। प्रतिनिधी भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।